माननीय व्यासपीठ आपले IIScचे कन्व्हेनर प्राध्यापिका गायकवाड मॅडम, आपले HOD जगताप सर, DP जगताप सर आणि माझे मित्र आणि माझे कलिग म्हणा किंवा माझे अगदी एक चांगले परिचयाचे जे आपले आहेत ते रावण सर, की जे आज आपल्याला जज म्हणून लाभलेले आहेत. तर आपल्या इव्हेंटची जी काय आपण सुरुवात केली ती मागच्या आठवड्यापासून तुम्हाला मी मेसेजेस चालू केले होते आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मी सगळ्यात टिप्स पण दिल्या होत्या. तर हॅकॅथॉन हा जो कन्सेप्ट आहे ही एक IIScची एक चांगली R&D डिपार्टमेंट अंडर आपण एक ऍक्टिव्हिटी घ्यायला लागलेलो आहे. त्यात तुमचं पण सहकार्य आहे. तर हॅकॅथॉन हा असा कन्सेप्ट आहे की ज्यातून तुम्हाला सोसायटीला लागणाऱ्या ज्या काय रिलेव्हंट ऍक्टिव्हिटी सोसायटीमधले प्रॉब्लेम्स असतील, हेल्थकेअर मधले प्रॉब्लेम्स असतील, फायनान्स मधले प्रॉब्लेम असतील, तर या प्रॉब्लेमला सोल्युशन म्हणजे हॅकॅथॉन आहे. लक्षात आलं. हे काय फक्त एक प्रोजेक्टचं कॉम्पिटिशन म्हणा किंवा नुसतं पोस्टर प्रेझेंटेशन किंवा PPT प्रेझेंटेशनला मर्यादित नाहीये. तर यातून सामाजिक जडणघडण वाढण्यास किंवा देशाच्या इकॉनॉमीला हॅकॅथॉन एक प्रकारचा हातभार लावते. सर्वात महत्वाची अशी गोष्ट आहे की तुमचं पार्टिसिपेशन. ठीक आहे, तुम्ही सगळ्यांनी पार्टिसिपेट केलं हीच खूप मोठी गोष्ट आहे. दॅट रिफ्लेक्ट्स की यू ऑल आर विनर्स. पण आपल्याकडे काही नॉर्म्स आहेत, त्या नॉर्म्समध्ये बसवून 2च मग आहेत. ठीक आहे, नाहीतर सगळ्यांना मग द्या म्हणलं तर सर मला परत बोलवणार नाही. सो त्या क्रायटेरियानुसार आय हॅव जस्ट फर्स्ट अँड सेकंड. सगळ्यांचेच कन्सेप्ट खूप चांगले आहेत, इनोव्हेटिव्ह. दुसरी गोष्ट, आपल्या रिजनमध्ये मी जे काय ऑब्झर्व केलंय, मी जेव्हा स्टाफ म्हणून काम केलं भारतीय कॉलेज इंजिनिअरिंगला KITला, आपल्या इथल्या विद्यार्थ्यांची आज एक ग्रुप भेटला होता. माझं एका ग्रुपबरोबर इंट्रॅक्शन झालं, बाकीच्या ग्रुपबरोबर त्या बाबतीत इंट्रॅक्शन झालं नाही. प्रोजेक्टला त्यांनी सर्व्हिस इंडस्ट्रीवर आम्ही इंटर्नशिप किंवा इंटर्नशिपमध्ये आम्ही जे होतो त्या रिलेटेड आम्ही हा प्रोजेक्ट बनवला आहे. तर आम्ही म्हणजे तिथं वाहतूक जास्त होते, तिथे जास्त फॉर एक्झाम्पल आता अर्बन एरिया तिथं पॉप्युलेशन जास्त आहे. आणि आता आम्ही एक्झाम्पल म्हणून त्याचं गुजगावला पूल आहे, तिथं आम्ही बघते की सकाळ संध्याकाळी आणि दुपार. सकाळी तेवढं ट्रॅफिक नसते, तर संध्याकाळी ज्यावेळी बस जाते त्यावेळी ट्रॅफिक असते, कारण की कॉलेज सुट्टी असते प्लस कामावरचे जे लोक असतात कामावर जात असतात, तो ट्रॅफिक जास्त होते आणि तिथं इकडं ट्रॅफिक सिग्नल आहे. मग आमचं प्रोजेक्ट जे मेजर ॲक्टिव्हिटी चालू आहे अर्बन एरिया प्लस मॉनिटरिंग करतात मेथड तुम्ही सगळीकडे कॅमेरा लावणार, सगळीकडे जास्त आपल्याला ऍक्सिडेंट प्रोन एरिया आहे, तिथे जास्त ऍक्सिडेंट होतो. माहिती नाही. तुम्ही एखाद्या सिटीमध्ये सगळीकडे लावणार नाही. फॉर एक्झाम्पल दाभोळकर पात्र आहे, उदगावचा ब्रिज आहे, तावडे हॉटेल आहे, असे तुम्ही जे हाय सेन्सिटिव्ह एरियाज आहेत बरोबर तिथं 25 कॅमेरे लावतो. फॉर एक्झाम्पल म्हणजे काय होणार आहे पुढे की आपला जी काही पॉल्युशन आहे, एअर क्वालिटी कशी आहे, की आपल्या आपल्या वायफाय थ्रू आपल्याला मोबाईलवर कळतील. 16 characters per 2 lines. You are from electronic department, which year? Third year. किती पेजचा कंट्रोल आहे? To use different models for image-based classification to problem statements.
म्हणजे दुपारीच्या वेळेला करेक्ट टायमिंग नसतात, कधी येईल कधी नाही, कधी तास 2 तास थांबावं लागतं. मग त्याच्यासाठी आम्ही एक वेबसाईट जनरेट म्हणजे तयार करत आहोत, ज्यामध्ये तुम्हाला बसचं लोकेशन आहे. आता तुमचा हा प्रोजेक्ट आहे का? मी तिकडे बघा. सॉरी आहे आमचा